इथे आपल्याकडे 3 वेगवेगळी चित्र आहेत, ज्यामध्ये पदार्थांमध्ये काहीतरी बदल होतो आहे किंवा झालेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण हे बदल भौतिक बदल आहेत की रासायनिक बदल आहेत, हे ओळखण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तुम्ही कदाचित या आधीच्या विज्ञान तासात याबद्दल विचार केला असेल किंवा पाहिलं असेल, पण जेव्हा आपण भौतिक बदलाविषयी बोलतो, तेव्हा भौतिक बदल म्हणजे नेमकं काय? आपण अशा बदलाविषयी बोलतोय जिथे पदार्थांच्या गुणधर्मांमध्ये बदल होऊ शकतो, परंतु त्या पदार्थांच्या मूळ संघटनात किंवा रचनेत कोणताही बदल होत नाही. याउलट रासायनिक बदलामध्ये मात्र पदार्थाचं रासायनिक संघटन नक्कीच बदलतं. म्हणजेच वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी कसे जोडले जातात किंवा त्यांच्यात कसा बंध तयार होतो, हे पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की हा व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि इथे आपल्याकडे बर्फ वितळताना दिसतोय, इथे या प्रोपेन वायूचं ज्वलन होताना दिसतं आहे आणि इथे हे लोखंड गंजलेलं आहे. आता तुम्ही विचार करा की यापैकी कोणते भौतिक बदल आहेत आणि कोणते रासायनिक बदल आहेत आणि का. चला तर मग आता आपण सर्वात आधी या पाण्याबद्दल म्हणजेच या वितळणाऱ्या बर्फाबद्दल विचार करूया. जर आपल्याला हे रसायनशास्त्राच्या परिभाषेत लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो की H2O त्याच्या स्थायू रूपातून किंवा स्थायू अवस्थेतून H2Oच्या द्रव अवस्थेत जातोय. आता इथे त्याच्या संघटनात कोणताही बदल झालेला नाही. तुम्ही कोणत्याही अवस्थेत पहिले मग ते इथलं द्रव अवस्थेतील पाणी असो किंवा इथला स्थायू अवस्थेतील बर्फ असो, तुम्हाला पाण्याचेच अनेक रेणू दिसतील. प्रत्येक ऑक्सिजन अणू अजूनही 2 हायड्रोजन अणूंशी जोडला गेलेला आहे आणि म्हणूनच इथे कोणतेही संघटन बदलत नाहीये आणि म्हणूनच हा एक भौतिक बदल आहे. आणि जर आपण त्या पाण्याला उष्णता देत राहिलो आणि त्याचं बाष्पीभवन होऊ लागलं तर तो देखील एक भौतिक बदलच असेल. जेव्हा पाण्याचं वाफेत रूपांतर होतं तेव्हा पाण्यातील आंतररेणवीय बलं कमकुवत होतात, परंतु ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यातील सहसंयुज बंध तुटत नाहीत किंवा नव्याने तयार होत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बर्फाकडून पाण्याकडे जाता तेव्हा तो भौतिक बदल असतो. पाण्याकडून वाफेकडे जाताना किंवा द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत जाताना सुद्धा तो भौतिक बदलच असणार आहे. एक सर्वसाधारण नियम लक्षात ठेवूया. जेव्हा तुम्ही अतिसूक्ष्म पातळीवर काय घडतंय याचा विचार करता, आणि हा एक सर्वसामान्य नियम आहे, तो नेहमीच लागू पडेल असं नाही. आपण पुढे एका वेगळ्या उदाहरणाचा विचार करणारच आहोत. तर नियम असा आहे की जेव्हा आंतररेणवीय बलं कमकुवत होतात किंवा तुटतात तेव्हा तो सहसा भौतिक बदल असतो. पण जर रासायनिक बंध नव्याने तयार होत असतील किंवा तुटत असतील तर तो एक रासायनिक बदल असतो. आता या प्रोपेन वायूच्या बाबतीत काय घडत आहे त्याचा विचार करूया. जर तुम्ही इथली रासायनिक अभिक्रिया लिहिली तर ती अशी असेल की वायू अवस्थेतील प्रोपेन म्हणजेच C3H8 त्याच्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे प्रोपेनच्या प्रत्येक 1 मोलसाठी आपल्याकडे वायू अवस्थेतील ऑक्सिजनचे 5 मोल असतात. आणि जेव्हा त्याचे ज्वलन होते तेव्हा प्रोपेनच्या प्रत्येक 1 मोल आणि ऑक्सिजनच्या 5 मोलपासून 3 मोल कार्बन डायऑक्साईड वायू आणि 4 मोल पाण्याची वाफ तयार होते. तर इथे प्रत्यक्षात काय होत आहे, या रेणूंमधील बंध प्रत्यक्षात तुटतोय आणि नंतर नव्याने तयार होतोय. त्यामुळे इथे फक्त भौतिक बदल घडत नाहीये, तर इथे रासायनिक बदल घडत आहे. रासायनिक बदल याचा विचार करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे, आधी तुमच्याकडे इथे प्रोपेन म्हणजे C3H8 होता, पण अभिक्रियेनंतर तुमच्याकडे प्रोपेन शिल्लक राहत नाही. तुम्हाला जी आग दिसते ती खरोखरच खूप आश्चर्यकारक आहे. तो फक्त एक अतिशय उष्ण वायू असतो आणि ती जी अतिशय गरम हवा तुम्हाला दिसते आहे इथे, त्यात थोडा कार्बन डायऑक्साईड असणार आहे आणि थोडी पाण्याची वाफ असणार आहे. ते इतके गरम असण्याचे कारण म्हणजे यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. आता या लोखंडाच्या बाबतीत काय होत आहे ते पाहूया. लोखंड गंजणे हा एक रासायनिक बदल आहे. जर मी ही एक रासायनिक अभिक्रिया म्हणून लिहिली तर स्थायू अवस्थेतील लोखंडाच्या प्रत्येक 4 मोल अधिक वायू अवस्थेतील ऑक्सिजनचे 3 मोल आणि हा ऑक्सिजन या लोखंडाच्या सभोवतालच्या हवेतून आलेला असतो. यातून स्थायू अवस्थेतील आयर्न ऑक्साईडचे 2 मोल तयार होतात, म्हणजेच Fe2O3. आणि इथे केशरी रंगात जे तुम्हाला दिसत आहे तेच आयर्न ऑक्साईड आहे. तर इथे लक्षात घ्या की या अभिक्रियेमध्ये त्या आयर्न ऑक्साईडमध्ये नवीन आयनिक बंध तयार होत आहेत आणि ही अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी आपल्याला स्थायू लोखंडातील धात्विक बंध आणि ऑक्सिजन रेणूमधील सहसंयुज बंध तोडावे लागले. त्यामुळे जेव्हा आपण असे रासायनिक बंध तोडतो आणि नवीन बंध तयार करतो तेव्हा तो एक रासायनिक बदल असतो. थोडक्यात सांगायचं तर बंधांमधील बदल हा नेहमी रासायनिक बदल दर्शवतो.